श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश आध्यात्मिक चिंतन आणि प्रेरणादायी संकेतावर आधारित आहे. हा कोणत्याही भविष्य निश्चित सांगण्यासाठी नसून श्रद्धा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जागृत करण्यासाठी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला किंवा तुमच्या आयुष्यातील परिस्थितीला जुळत असेल तर श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका. कदाचित आज स्वामी समर्थांच्या कृपेने हा संदेश तुमच्या अंतर्मनाला नवीन दिशा देईल. तुमच्या परिस्थितीशी मिळता जुळता वाटत असेल तर हा योगायोग समजू नका. कदाचित आज स्वामी समर्थांनी तुम्हाला हा संकेत ऐकण्यासाठीच येथे आणले असेल. सध्या तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात. तुमचे प्रयत्न कोणालाच दिसत नाही. तुम्ही जे सहन करत आहात त्याची दखल कोणी घेत नाही. पण लक्षात ठेवा, शांतता म्हणजे पराभव नाही, तर मोठ्या बदलाची तयारी आहे. तुमच्या आयुष्यात सध्या जो एकांत आहे तो शिक्षा नाही, तो तुमच्या आत्म्याला अधिक मजबूत करण्याचा काळ आहे. काही लोक तुमच्यापासून दूर गेले, काहींनी तुमचा गैरसमज केला, काहींनी तुमच्या चांगुलपणाचाच फायदा घेतला, पण त्यांनी तुमची किंमत ओळखली नाही. त्यांच्या मागे धावू नका, कारण तुमची खरी किंमत योग्य वेळ आल्यावर योग्य लोकांनाच समजेल. स्वतःवर शंका घेऊ नका. ज्या कामासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेत आहात त्याचे फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे. घाई करू नका, निराश होऊ नका, रडत बसू नका. तुमच्यासाठी स्वामी आधीच मार्ग तयार करत आहेत. आज तुम्ही शांत आहात, पण उद्या हीच शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. लोक तुम्हाला विसरतील, पण स्वामी कधी विसरत नाहीत. तुमच्या प्रत्येक अश्रूची स्वामींना जाणीव आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज स्वामींच्यापर्यंत पोहोचत आहे. आता फक्त विश्वास ठेवा. जिथे तुम्हाला वाटतं सर्व काही संपलं, तिथूनच सुरुवात होऊ शकते. जर हा स्वामींचा संकेत तुमच्या जीवनाशी जुळत असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संकेतासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. संदेश तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर समजा आज स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संकेत ऐकण्यासाठी येथे आणले आहे. हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या जीवनासाठी एक दिव्य संदेश असू शकतो. इतके दिवस जे तुम्ही सहन केले असाल तर त्याचा शेवट आता जवळ आला आहे. तुमच्या मनात एक प्रश्न सतत येत असेल, माझी वेळ कधी येणार? मी इतकी मेहनत करूनही मला यश का मिळत नाही? माझ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतात का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामींच्यापर्यंत तुमच्या प्रार्थना पोहोचल्या आहे. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं, तर तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी होतं. कधीकधी स्वामी आपल्याला उशिरा देतात, कारण जे देणारे असतात ते खूप मोठं असतं. तुमच्यासाठी एक नवीन दरवाजे उघडू शकतात. जिथे अडथळे होते तिथे आता संधी येतील. जिथे अपयश होतं तिथे आता यश मिळेल. जिथे अश्रू होते तिथे आता आनंद येईल. पण स्वामी एक अट ठेवतात, अहंकार करू नको. यश आल्यानंतरही नम्र राहा. ज्यांनी तुमची साथ दिली त्यांना विसरू नका, आणि ज्यांनी साथ तुम्हाला दिली नाही त्यांच्याबद्दल द्वेष करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी आली होती. तुमच्या आयुष्यात एक मोठं चक्र पूर्ण होत आहे. जुने दुःख संपत आहेत. नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्या हातात येईल. जर हा स्वामींचा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या अशाच दिव्य संकेतासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात सुख, शांती आणि योग्य मार्गाचा प्रकाश देऊ देत. जर हा संदेश तुमच्या आयुष्याशी जुळत असेल, तुमच्या मनात सध्या चाललेल्या विचारांशी मिळता जुळता वाटत असेल
तर समजा आज स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संकेत दिला आहे. श्रद्धेने हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, आता थांबायची वेळ संपली आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे. तुम्ही खूप दिवसांपासून योग्य संधीची वाट पाहत आहात. कधी भीतीमुळे, कधी इतरांच्या मतांमुळे, तर कधी स्वतःवर विश्वास कमी असल्यामुळे तुम्ही पाऊल मागे घेत होता. पण आता मागे वळून पाहू नका. तुमच्या जीवनात एक नवीन मार्ग उघडत आहे. हा मार्ग सोपा नसेल, पण हा मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्की घेऊन जाईल. तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत, पण फक्त स्वप्न पाहून ती पूर्ण होत नाहीत. श्रद्धेबरोबर कृतीही आवश्यक असते. पण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, स्वामी सोबत आहे. पहिले पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल. आजपर्यंत जे काही थांबले होते, ते हळूहळू गती घेऊ लागेल. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. नवीन संधी येऊ शकते. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, उतावळेपणा करू नका. वेग असू दे, पण विवेकही तितकाच असू दे. तुमची ऊर्जा योग्य दिशेला वापरा. प्रत्येक लढाई लढायची नसते. काही गोष्टी काळावर सोडायच्या असतात. तुमच्या मेहनतीचे फळ आता जवळ येत आहे. विश्वास सोडू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद ज्या भक्तावर असतो, त्यांचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी विजय त्याचाच होतो. आजचा संकेत एकच आहे, भीती सोडा, विश्वास धरा आणि ध्येयाच्या दिशेने निर्धाराने पुढे चालत राहा. भक्तांनो, जर हा स्वामींचा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा. स्वामी समर्थांचे असेच प्रेरणादायी संकेत मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.